आणि महत्त्वाची बातमी मोहोळ अमित शहा भेटींच्या आधीच जैन बोर्डिंग जमीन व्यवहार रद्द झालेला आहे। जमीन व्यवहारामधून गोखले बिल्डरनं माघार घेतली। दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांनी डीलचे 230 कोटी गोठवलेत, तर तिसरा अंक अजून बाकी आहे असा इशारा रवींद्र धंगेकर यांनी दिलाय। जैन बोर्डिंग प्रकरणी गोखले बिल्डरनं रविवारी रात्री अचानक माघार घेतली आहे। ही डील आता रद्द झाल्याचं जमाय। विक्री प्रकरणातून माघार घेत असल्याचा मेल गोखले बिल्डरनं बोर्डिंगच्या ट्रस्टींना पाठवलाय। डील रद्द झाल्याच्या मेलमध्ये काय आहे तेही बघूया। नैतिकतेचा मुद्दा म्हणून या व्यवहारातून आम्ही बाहेर पडतोय। जैन धर्मीयांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नव्हत्या। विशेष म्हणजे अमित शहा रविवारी रात्री मुंबईमध्ये उतरण्याआधीच बिल्डरनं विक्री प्रकरणातून माघार घेतली। मुंबई विमानतळावर शहांच्या स्वागतासाठी मुरलीधर मोहोळही उपस्थित होते। दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांनी डीलचे 230 कोटी गोठवले। वेगानं घडलेल्या या घडामोडींनंतर धंगेकर आणि राजू शेट्टींनी जैन बोर्डिंगला भेट दिली। बोर्डिंग विक्री रद्दचे पुरावे द्या, तरच व्यवहार रद्द झाल्याचं मानू, अन्यथा आंदोलनाचा इशारा जैन मुनींनी दिलाय। पहिल्या दिवशी बोललो की या जैन धर्माचं असलेलं बोर्डिंग याच्या विटेला सुद्धा हात लावून देणार नाही। ही शक्ती मला इथूनच भगवान महावीरांच्या आशीर्वादामुळेच आपल्याला सगळ्यांना मिळेल। कारण संत आणि देव यांच्याशिवाय हा देश चालत नाही ना। आपण त्यांची स्फूर्ती घेऊन जो मी समाजाला शब्द दिला तो आज मला खरा ठरल्यागत वाटतोय। आणि जोपर्यंत व्यवहार रद्द होऊन पुन्हा पूर्ववत या 3.5 एकर जागेवर एचएनडी बोर्डिंगचं नाव लागत नाही, ट्रस्टचं नाव लागत नाही, तोपर्यंत आमचा लढा संपणार नाही। आमच्या आंदोलनाच्या ऍक्टिव्हिटी ज्या चालू आहेत त्या तशाच राहणार। जो चैरिटेबल ट्रस्ट होता है ना, उसका मेन अध्यक्ष चैरिटी कमिश्नर होता है और नियंता वो होता है। जब ट्रस्ट बोगस कागज बनाता है और बोगस डील पेश करता है तो चैरिटी कमिश्नर को, सीएम को और यहाँ के सांसद को, विशेषकर चैरिटी कमिश्नर को उसे रद्द करने का उसके पास में अधिकार है, क्योंकि उन्होंने बोगस कागज बनाए हैं। उन्होंने पूरा मंदिर ही गायब कर दिया है। लेकिन यदि 1 तारीख के पहले यदि इस पर डील कैंसिल नहीं हुई तो 1 तारीख से पूरा देश इस पर आंदोलन करेगा, ऐसा मैं आपको आह्वान करूंगा। या प्रकरणी धंगेकरांनी तिसरा अंक बाकी असल्याचा इशारा दिलाय, तर काँग्रेसने मोहोळांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे। कोणाला जर खुमखुमी असेल आणि माझ्या विरुद्ध वैयक्तिक टीका करायची तर मला खुलं आव्हान आहे की आता तुम्ही माझ्याशी लढाच। कारण शेवटी आता मी योगींचा आशीर्वादच घेतलेला आहे आणि आता लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी जी ओळख आहे ती करणार आहे। मुरलीधर मोहोळ जे आहेत हे त्याच्या मागचे सगळा कटकारस्थानाचा भाग होता। यांचा केंद्र सरकारमधून राजीनामा झाला पाहिजे आणि त्यातलं जे काळबेर आहे हे बाहेर आल्यानंतर तो व्यवहार शेवटापर्यंत जाऊ शकत नव्हता। आता मोहोळांना वाचवण्याकरता कुठेतरी हा जो असणारी जी खरेदी आणि सगळा जो करार आहे हा रद्द करण्याचा खटाटोप त्यांचा चालला आहे। मोहोळचं प्रकरण अधिक प्रकर्षाने आलं, कारण मोहोळांना जर मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडत असतील तर मोहोळांचा पण कार्यक्रम लावला पाहिजे की लावला गेलाय व्यवस्थित। अर्थात याचा अर्थ मोहोळ निर्दोष आहेत असं अजिबात नाही, मोहोळ दोषीच आहेत। दरम्यान राजू शेट्टी आणि जैन मुनींसह देशभरातल्या 86 जैन मुनींची ऑनलाईन बैठक झाली। या बैठकीत बोर्डिंग प्रकरणात समाजावर अन्याय झाल्याचा सूर होता। जैन मुनींनी या प्रकरणात अजित पवारांवरही नाराजी व्यक्त केली आहे। पुणे शहर के पालक मंत्री हैं और जिनको मैंने 17 तारीख का मोर्चा निकलने के पहले ही मैंने हमारे भक्तों ने उनके लिए बाइट्स बनाकर के आह्वान भेजा है। उन तक क्यों नहीं पहुंचा मुझे पता नहीं है, और पहुंचने के बाद वो क्यों नहीं आए हैं। तो पालक मंत्री अभी तक एक कोई प्रकार वर्डिंग, एक प्रकार कोई सेंटेंस पर की बात उनकी आई नहीं है, ये गलत बात है। दरम्यान पवारांच्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी जैन मुनींना भेटले आणि त्यांना पाठिंबा जाहीर केला। मागणी केलेली आहे की याच्यामध्ये ज्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी चुकीचे रिपोर्ट, चुकीच्या त्या ठिकाणी नाही का घटनाबाह्य काम केलं असेल त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत आणि त्याचबरोबर ट्रस्टींवर जबरातली जबर कारवाई व्हावी। म्हणजे नुसतं करार रद्द नाही व्हावा, तर ट्रस्टींनी या ठिकाणी सार्वजनिक पदाचा गैरवापर केला, सार्वजनिक न्यास विकला म्हणून त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कठोर कारवाई करण्याची ही आमची मागणी। या घडामोडींदरम्यान जैन समाजाचा पुणे, संभाजीनगर आणि नाशिकमध्येही मोर्चा निघाला। आमच्या पदाधिकाऱ्याला देवेंद्रजींनी विभागात जाऊन सांगितलं, 6 विभागीय बैठकीत सांगितलं की महायुतीमध्ये मनभेद करायचे नाही। एकनाथजींनी सांगितलं मतभेद मनभेद करायचे नाही। अजितदादांनी सांगितलं मतभेद मनभेद करायचे नाही। आता पार्ट आहे धनगेकराचा, तर धनगेकरांनी सुद्धा रवींद्र चव्हाण माननीय एकनाथ शिंदेजींनी दिलेल्या सूचनाचं ते पालन करतील।
कारण ते महायुतीमधले एकनाथजी आमचे नेते आहेत आणि एखाद्या नेत्याने जेव्हा आपल्या पक्ष कार्यकर्त्याला सूचना दिली ती मान्य केली पाहिजे. त्यांचा जो व्यक्तिगत अजेंडा असेल तो व्यक्तिगत अजेंडा त्या ठिकाणी काम करताय. मला नाही वाटत ह्याच्यात काही राजकारण आपण आणावं. माझं म्हणणं आहे दंगेकरजी जे वास्तव आहे ते सातत्याने मांडतात आणि याचं उत्तर माननीय मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे द्यावं. कारण माननीय मुख्यमंत्री आठवड्याला 2-3 वेळा पुण्याला येतात, तर त्यांना माहिती घेऊन राज्याला त्यांनी आपल्याला संबोधित केलं तर आपल्याला सगळ्यांनाच कळेल की वास्तव काय. पण भारतीय जनता पक्ष फलटणमधील डॉक्टर तरुणीच्या मृत्यू प्रकरणाची एसआयटी चौकशी करा अशी मागणी धनंजय मुंडेंनी केली आहे. खासदार असा उल्लेख करत धनंजय मुंडे यांनी निंबाळकरांकडे रोख केलेला आहे. तर दोषींवर कारवाई होणार असं आश्वासन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिलंय. फलटणमधील महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणात एकीकडे मुख्यमंत्री फडणवीसांनी माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांना क्लीन चिट दिली आहे आणि असं असताना दुसरीकडे धनंजय मुंडेंनी मात्र या प्रकरणातील खासदार असा उल्लेख करत एसआयटी चौकशीची मागणी केली आहे. काहीही कारण नसताना या ठिकाणी रणजितदादांचं, सचिनदादांचं नाव याच्यात घुसवण्याचा प्रयत्न करण्यात आला. या महाराष्ट्राला देवाभाऊ माहिती आहे. एवढीशी जरी शंका असते प्रोग्राम रद्द करून या ठिकाणी आलो नसतो. अशा बाबतीमध्ये मी पक्ष पाहत नाही, व्यक्ती पाहत नाही, राजकारण पाहत नाही. जिथे माझ्या लहान भगिनीचा विषय आहे तिथे कुठलंही कॉम्प्रोमाइज मी करत नाही. त्यांचे सीडीआर काढले पाहिजेत. इथं तर सरळ सरळ खासदाराच्या 2 पीएचा संबंध जोडला गेलाय. तिथल्या खासदारांच्या कारखान्यावर आहेत. आता 9-10 ट्रॅक्टर कारखान्यावर आहेत. काही बाकी राहिले असेल म्हणून त्यांना मरुस्तर मारलं. म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही. त्यामुळे सध्या अटकेतल्या आरोपींपलीकडे या प्रकरणाचा तपास होणार का? आरोपींना कुणाचा राजकीय आशीर्वाद होता याची चौकशी होईल का हे प्रश्न महत्त्वाचे आहे. नेहमीप्रमाणे महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी 1-2 दिवसात सारे रिपोर्ट येऊन दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलंय. हीच आश्वासनं पोलीस आणि चाकणकरांनी मंगेशकर रुग्णालयानं डिपॉझिट मागितल्यामुळे मृत झालेल्या तनिषा भिसेंवेळीही दिलं होतं. त्याचं पुढे काय झालं यावर आता ना महिला आयोग बोलतं आणि नाही पोलीस खातं. रणजितसिंह निंबाळकरांनी सुषमा अंधारेंवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिलेला आहे. सुषमा अंधारेंनी केलेले आरोप लाजिरवाणी आणि पूर्णपणे बनावट असल्याचं निंबाळकर यांनी म्हटलंय. अंधारेंचे आरोप पाहून मी स्तब्ध झालो. दावे निराधार आहेत, द्वेषपूर्ण आहेत. माझ्यावर 277 गुन्हे दाखल असल्याचा अंधारेंचा दावा खोटा आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. मी काही जणांना कारखान्याच्या बॉयलरमध्ये टाकलं हा अंधारेंचा आरोप खोटा आहे असं देखील निंबाळकर म्हणाले. तर भाजपच्या कार्यालयाची फाईल राफेलच्या वेगानं हल्ली. महापालिकेची जागा भाजपला देण्यात आली. संजय राऊतांनी ही टीका केली. तर भाजप काचेच्या घरात राहत नाही, आमच्यावर दगड फेकू नका असं फडणवीसांनी म्हटलं आहे. सर्व परवानग्या घेत आणि स्वतःचे पैसे खर्चून जागा घेतली असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. मी आज पत्र लिहिलंय अमित शहांना आणि सामनात सुद्धा आम्ही छापलाय की किती वेगानं काम केलं जातं, किती वेगानं एक फाईल एका सत्ताधारी पक्षाची राफेलच्या वेगानं फाईल हलते. मी राफेलचा वेग सुद्धा मागे पडेल इतक्या वेगाने ती फाईल हल्ली. भारतीय जनता पार्टी काचेच्या घरात राहत नाही. हमारे ऊपर पत्थर फेकने का प्रयास मत करो. जे जे करावं लागतं ही प्रत्येक गोष्ट करून भारतीय जनता पक्षाने स्वतःचे पैसे खर्च करून ही जागा विकत घेतलेली जागा आहे. त्यामुळे ज्या लोकांना जागा बळकवण्याची सवय आहे त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये हे अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये विरोधकांचा सुपडा साफ करा असं केंद्रीय मंत्री अमित शहानी म्हटलंय. दुर्बीण लावून सुद्धा विरोधक सापडता कामा नयेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतून अमित शहा यांनी ही गर्जना केली आहे. मित्रों, महाराष्ट्र में भी डबल इंजन सरकार हो गई. आप सभी को उससे संतोष होगा, मगर मुझे इससे संतोष नहीं है. डबल इंजन सरकार नहीं चाहिए, ट्रिपल इंजन सरकार चाहिए.
तहसील पंचायत, जिला पंचायत, म्यूनिसिपालिटी और म्यूनिसिपल कॉरपोरेशन मैं भारतीय जनता पार्टी के कार्यकर्ताओं का आह्वान करना चाहता हूं कि इतने दमखम के साथ लड़िए कि विरोधियों का सुपड़ा साफ हो जाए। दूरबीन लेकर कहीं पर वो दिखाई न पड़े, इतने प्रचंड आवेग और परिश्रम के साथ इस चुनाव को हमने लड़ना भी है और जीतना भी। राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये वाजले की 12 या गाण्यावर लावणी नृत्य सादर करण्यात आलं। नागपुरात दादांच्या कार्यक्रमात लावणीवर डान्स झाला असून व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। तर प्रकार निषेधार्ह आहे, कारवाई करणार असा इशारा प्रफुल्ल पटेल यांनी दिला आहे। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयातल्या लावणी नृत्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय। वाजले की 12 या गाण्यावर नृत्य करणाऱ्या शिल्पा शाहीर या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या आहेत। अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या पोस्टर समोरच हा कार्यक्रम सुरू होता। शिल्पा शाहीर यांच्या डान्सला राष्ट्रवादीचे इतर कार्यकर्ते देखील टाळ्या वाजवून प्रतिसाद देत होते। राष्ट्रवादीच्या कार्यालयात दिवाळी मिलन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। मी एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची परिवारातली एक मुलगी आहे। मला असं वाटते की कोणत्याही कलाकारांना की काही असं विचित्र तुम्ही बोलू नये। त्यावेळेचा हा व्हिडिओ असल्याचं दादांच्या राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष अनिल अहिरकर यांनी सांगितलं। लावणीच्या व्हिडिओवर टीका करणाऱ्यांच्या नजरेत दोष आहे असं अनिल अहिरकर हे म्हणाले। ही लावणीमध्ये प्रसिद्ध आहे, ते आमच्या पक्षाची पदाधिकारी आहे महिला काँग्रेसमध्ये शहराची। तर आम्ही जसं बाकी जे जे कलाकार होते त्यांचे जे परफॉर्मन्स घेतले तर त्यांचाही परफॉर्मन्स घेतला। लावणी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे, ती आमची पदाधिकारी आहे, ती कलाकार आहे, ती आर्टिस्ट आहे। लावणी तर मुख्यमंत्र्यासमोरही लावणी होतात व त्या ठिकाणी आम्ही पारिवारिक लोक बसले असताना त्यात पाहणाऱ्यांचा दोष येतो, तो आम्हाला काही त्यात वाईट वाटत नाही। शेतकऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालेलं आहे महाराष्ट्रात आज, आणि तेव्हा हा एका राजकीय पक्षाचा असा व्हिडिओ येतो हे प्रचंड अस्वस्थ आणि वेदना देणार आहे। लावणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रफुल्ल पटेलांनी याची दखल घेतली आहे। घडलेला प्रकार हा निषेधार्ह असून योग्य ती कारवाई करणार असं पटेल म्हणाले। लावणीची संस्कृती कदाचित ते जपत असतील, चौफुल्याचे संबंध जपत असतील, या पक्षाचेच 12 वाजवून टाकले। अशा प्रकाराने होणं हे लाजिरवाणं आहे, लज्जास्पद आहे। कारण का शेवटी एक लक्षात आहे की पक्ष आत्ता तुमच्यात असेल पण ते पक्षाचा जन्मदाता कोण? शरद पवार। आणि त्यांच्या पक्षामध्ये दुसरीकडे गेल्यानंतर अशा प्रकारचे लावणीचा कार्यक्रम तुम्ही काय म्हणता शिट्ट्या बिट्ट्या वाजवल्या, टाळ्या, म्हणजे लावणीचं जे त्यांचं नातेसंबंध आहेत ते संपलेले दिसत आहेत त्यांना। ठाकरेंच्या शिवसेनेचा आज मुंबईमध्ये निर्धार मेळावा पार पडणार आहे। आदित्य ठाकरे मतदार याद्यांमधील घोळासंदर्भात बोलणार आहेत। दिल्लीमध्ये राहुल गांधींनी ज्या प्रकारे सादरीकरण केलं तशाच प्रकारे आदित्य ठाकरे मुंबईतील मतदार यादीमधील घोळाचं सादरीकरण करणार आहेत।